आमच्या शाळेचे नाव डॉक्टर सुनी हायस्कूल डोंगरसुनी. मी येता 9वीचा विद्यार्थी. आमच्या प्रयोगाचे नाव आहे सोलर एनर्जी सहाय्याने ध्वनी निर्मिती करून रोग नियंत्रण. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात 70% लोक शेती करतात. शेतातील पीक पिकवताना त्या पिकावर रोगाचे नियंत्रण मिळवणे हे खूप महत्त्वाचे झाले आहे. त्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे औषधे फवारतो. औषधे फवारताना आपल्याला आपल्या मानवी आरोग्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतात. त्यामुळे आणि हवेचा आणि मातीचे सुद्धा प्रदूषण होते. हवेचे प्रदूषण आपण औषध फवारताना काही कण हवे जातात, त्यामुळे हवेचे प्रदूषण. तर काही औषधे आपण मातीत सोडतो जी झाडाच्या मुळात जातात, त्यामुळे मातीचे सुद्धा प्रदूषण होते. हे औषध फवारताना काही शेतकऱ्यांना ते परवडेल असे नाही, कारण आजकालची औषधे खूप महाग झालेली आहे. ज्या प्रदेशात डाळिंबाची शेती, आपण उदाहरणार्थ डाळिंबाची शेती हे उदाहरण घेऊया. डाळिंबाची शेती करताना तेल्या रोग हा एक महत्वाचा रोग आहे, जो डाळिंबाच्या झाडावर आढळून येतो. हा रोग जर फळावर झाला तर फळ नष्ट होते, आणि हा रोग जर झाडाच्या खोडात गेला तर झाड कापण्याची सुद्धा आपल्याला वेळ येते. या रोगावर आपण औषध फवारून सुद्धा नियंत्रण मिळवू शकतो, पण ती औषधे परवडतीलच असे नाही, कारण ती औषधे खूप महाग आहेत. ती औषधे फवारताना मानवी आरोग्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. ज्या प्रदेशात डाळिंबाची शेती केली जाते त्या प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी आमचा प्रयोग हे उद्दिष्ट आहे. आमच्या प्रोजेक्टचे नाव सोलर एनर्जीच्या सहाय्याने ध्वनी निर्मितीतून रोग नियंत्रण. हा यंत्र आपण रात्रीच्या वेळेत शेतात लावला तर शेतातील जास्तीत जास्त बॅक्टेरिया रात्रीच्या वेळेत नष्ट होऊ शकते, कारण रात्रीच्या वेळेत जास्तीत जास्त बॅक्टेरिया हा सक्रिय असतात, त्यामुळे हे बॅक्टेरिया नष्ट होतात. त्यामुळे साऊंड वेव्हचा अति तीव्र असल्यामुळे हे बॅक्टेरिया नष्ट होतात. आपण उदाहरणार्थ तेला रोग हा रात्रीच्या वेळेत तेला रोग हा आपण रात्रीचा मेसेज ज्याच्यावरील फ्रिक्वेन्सीमध्ये मरू शकतो. त्यामुळे आपण हा यंत्र रात्रीच्या वेळेत शेतात लावला तर तेला रोगातील बॅक्टेरिया नष्ट होतात, कारण रात्रीच्या वेळेत बॅक्टेरिया खूप असतात, त्यामुळे नष्ट होते. हे असे अनेक फायदे आपल्या शेतकऱ्यांना होऊ शकतात. या यंत्रामुळे औषध फवारण्याचा खर्च असतो आणि यंत्र चालू असताना रोग कमी होऊन झाडे वाचतात. या यंत्रामुळे औषध फवारण्याचा वेळही वाचतो. या यंत्रामुळे जीवितहानी होत नाही आणि ह्या प्रोजेक्ट सक्सेस झाला तर शेतकरी सदर होईल, आणि शेतकरी जर सदर झाला तर समृद्ध भारत होईल. आणि छोट्या शहरामध्ये जे व्यावसायिक आहे ते सर्व शेतकऱ्याला लाभवान आहे, आणि जर शेतकरी सदर झाला तर आपला भारत देश नक्की समृद्ध होईल. आणि आमचा प्रोजेक्ट तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, आणि तुम्हाला जर यात काय वाटत असेल तुम्ही तुमचे मत कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.